श्रीराम श्रीराम श्रीराम. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. ध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वेगा अवधारी ध्यान रूढी गाव. ही ध्यानाची डेफिनेशन महेश्वर महाराजांनी केली. डेस्टिनेशन काय आहे ध्यानाचं? हे कन्सेप्ट म्हणून तरी आम्हाला पक्क पाहिजे. करता येईल किंवा नाही येईल हा एक स्वतंत्र भाग आहे, प्रॅक्टिसचा भाग आहे. कारण ईश्वर तत्व म्हणा, आत्मतत्व म्हणा, नावं त्याला काही पण नाही, पण ते वेगळेपणाने बघायची टेंडन्सी ही आमची एवढी जास्ती आहे की पटकन ते द्वैतातून अद्वैतात येणं. तत्वज्ञानात्मक शब्द आहेत द्वैत अद्वैत. आपल्या काही रोजच्या दैनंदिन शेड्यूल मध्ये हे काही द्वैत अद्वैत वगैरे आपल्याला शब्द पण मनाला येत नाही, इतकी आम्ही द्वैताला सरावलेलो आहोत. म्हणून अनुभव यावा हा जो शब्द सुद्धा आम्ही म्हणतो की ईश्वराचा अनुभव यावा, आत्म्याचा अनुभव यावा, ह्याच्यामध्ये पण एक वेगळेपणाची झलक आहे. अनुभव यावा तो भाग जरी खरा असला तरी अनुभवाचं नेचर हे आमचं आम्हाला माहिती नसल्यामुळे कित्येक वेळेला ते वेगळेपणाने पाहणंच होतं. हे ऍक्च्युली खूप सूक्ष्म आहे. लगेच इम्प्लिमेंटेशन मध्ये येईल असं नाही, पण ऐकून ठेवलेलं बरं. किमान आम्ही कल्पनेच्या माध्यमातून तरी त्या अवस्थेला स्पर्श करू. कल्पनेचे एक बरे जे मोहरिताचं मोहरे, विचाराने तरी त्या म्हणजे काय असेल ह्याच्या एका पातळीवर आम्ही जाऊ. अनुभवाला येईल तेव्हा येईल, पण मार्ग तरी पक्का पाहिजे. म्हणून ध्याता आपणची बरी. ध्याता म्हणजे ध्यान करणारा, म्हणजे आपण. ध्यानरूप वृत्ती माझारी, आणि मी ध्यान करतोय किंवा करणार आहे अशा भूमिकेमध्ये जो आहे, म्हणजे तरी काय करतोय तर एक गोष्टीवर सतत अवधान केंद्रित करून बसणं ही ध्यानाची प्रोसेस आहे, कुठलीही असेल. म्हणजे जे लोक त्राटक करतात ते पण त्या मेणबत्तीच्या प्रकाशाकडे बघत बसतात, दुसरं काही करायचं नाही. काही लोक ते ऐकत असताना, मी त्राटक करत असताना बाजूला टीव्ही पण लावतात. म्हणजे दोन्ही कर्म ऍट अ टाइम. त्राटकाचं पुण्य पण जात नाही आणि सिरियल पण चुकत नाही. कसलीच खंत नाही डोक्याला. पण एकच वृत्ती कॉन्स्टंट मनामध्ये राखणं ध्यान. ध्यानरूप वृत्ती माझारी. पुढचं महत्वाचं आहे ध्येयत्वे गा अवधारी. ध्येयत्वे म्हणजे ध्यानामध्ये टार्गेट काय आहे, ध्यानाचं टार्गेट काय आहे तर ध्याता आपणची बरी. ध्याता म्हणजे ध्यान करणारा हा स्वतःच ध्यानाचं टार्गेट आहे. ईश्वर नावाची वेगळी एंटिटी ध्यानाच्या वेळेला मानायची आवश्यकता नाही. हे कठीण वाटतं की अरे मग ते देवाला कसं सोडून देणार.
देवाला सोडून द्यायचा प्रश्नच नाहीये, धरता पण येत नाही त्याला देवाला. देव आणि मी याच्यामधलं जे वेगळेपण आहे ते सोडून द्यायचा प्रश्न आहे. आणि ते सोडून देण्यासाठी सारखं मग तेच मी तत्व आहे, तेच मी तत्व आहे, हे आम्हाला एक फिलॉसॉफिकली मान्य आहे की सगळीकडे ईश्वर आहे, माझ्यामध्ये पण तो आहे. आणि ह्या वाक्यांमध्ये पण एक ईश्वर आणि मी ह्याच्यामधलं अंतर इंडिकेट होतं. आणि ते पुसायचा आमचा प्रयत्न आहे, जेवढं शक्य होईल तेवढं आमच्या बाजूने. धारणेच्या संघाने ते करता येतं, विवेकाच्या संघाने करता येतं. त्याच्यासाठी म्हणून ध्येयत्व म्हणजे ध्यानाचं जे डेस्टिनेशन आहे प्रत्येक क्षणाला, ते कोण आहे तर ध्याता स्वतःच आहे, मीच आहे. मीच कोणाचं ध्यान करतो, माझंच ध्यान करतो. पण माझ्यापाशी राहणं मला हे सवयीचं नसल्यामुळे त्याला काहीतरी मार्ग लागेल की जे आमचं सतत बाहेर जाणारं मन आहे त्याला कशा पद्धतीने स्वतःपाशी आणता येईल. असा विचार केला तर असं लक्षात येतं की एकतर बाह्य सगळी अवजानं बंद करा, डोळे बंद करा, पहिले आवाज बंद करा. आणि त्याच्यानंतर पण मनाला टेंडन्सी आहे बाहेरच्याच गोष्टींचा विचार करायची, मग एक मंत्र निवडा. आणि तो मंत्र शक्यतो असा असावा की ज्याच्यामुळे ध्याता स्वतःपाशी यायला मदत होईल. मग कुठला मंत्र आहे? सोहम. 6 म्हणजे परमात्मा आणि अहम म्हणजे जीवात्मा म्हणजे मी, एक रूपच आहोत, ही धारणा व्यक्त करणारा तो मंत्र आहे. त्याला स्वामी स्वरूपानंदांनी 6 म्हणजे परमात्मा असं न म्हणता सोहम याचा अर्थ आत्मा तो मी असं म्हटलंय. आत्मा म्हणजेच मी, परमात्मा नावाचा एक वेगळा पण त्यांनी बाजूला केली तो कन्सेप्ट. हे सगळं ज्ञानाचं आहे. म्हणजे काही काही वेळेला हे बोलताना असं ना कोरडं कोरडं वाटू शकतो, वाटू दे, सवय होऊ दे थोडीशी, की पक्क ज्ञानाची धारणा आमच्या मनात रुजवण्यासाठी. काही भक्तीला त्याचा बाधा होत नाही, अजिबात होत नाही, असं होणार नाही, कारण की आपली टेंडन्सी तशी डेव्हलप झालेली आहे. पण आत्मा तो मी असं म्हणा किंवा परमात्मा आणि जीवात्मा आम्ही एकच आहोत, तोच मी आहे, त्याच्यामध्ये पण एक विचारच सांगितला गेलेला आहे, कन्सेप्टच आहे, जेणेकरून आमचं मन हे विचारांच्या माध्यमातून तरी बाहेर जाणं थांबावं आणि आतमध्ये यायला मदत व्हावी. मग तो श्वास घेताना 6, सोडताना हम चाललेला आहे, सुट्ट आहे, मध्ये मध्ये कित्येक वेळा सुट्टच आहे असं लक्षात येतं. सुटल्यानंतर परत मग आठवण झाली की अरे सोहम राहिलाय, मग सोहम, परत सोहम, परत सोहम, सोहम, असं करता करता त्या सोहमचं पण एक रुटीन होऊन जातं. धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु विस्तारला असं समर्थांनी म्हटलं. विचार घेतला तर त्याचा तो प्रचंड विस्तार होईल. म्हणून महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार, त्याच्यात जपे अंधकार न पेटे भ्रांतीचा. की सारखं ते सोहम सोहम आज चाललंय, आनंदच आहे, कारण एक मार्गावर आहोत आम्ही आतमध्ये यायच्या, स्वतःपाशी यायच्या. स्वामी माधव नद्दे म्हणतो द लॉंगेस्ट जर्नी इज जर्नी विदिन. एवढं जवळ आहे पण येणं कठीण आहे असं जाणवतं, रोज जाणवतं, कारण की बहिर्मुख टेंडन्सी मनाची. म्हणजे दोष द्यायचं कारण नाही, पण फॅक्ट आहे हा की बहिर्मुख आहे. म्हणून आत्मतत्व पण एक वेगळेपणाने पाहावं असं वाटतं. आणि ते सोहम रुटीन झाल्यानंतर असं लक्षात येतं की कित्येक वेळेला आम्ही न ठरवता पण मनात सोहम चालू आहे, का सवय पडली म्हणून. चांगलीच गोष्ट आहे. अंतरातून सहज ध्वनितो निघतो सोहम सोहम, विनाश्रवण ऐकता तोषतो माझा आत्माराम. स्वामी स्वरूपानंद. प्रयत्न न करता अंतरातून सहज ध्वनितो, आत लक्ष गेलं काय चाललंय, सोहम चाललाय,
बरं वाटलं, दुसरंच काहीतरी चाललेलं नाही, सोहम चाललं. पण हा एक टप्पा आहे की स्वामी स्वरूपानंदांनी ब्रह्मोच्च अवस्था व्यक्त केलेल्या आहेत, पण एक टप्पा आहे त्याच्यामधला हा की सोहम ध्वनी आतमध्ये सहज चाललेला आहे. अनाहत ध्वनी असं जे म्हटलं जातं तो हाच आहे. वेगळ्या काहीतरी अनाहत नावाचा ध्वनी मध्ये काही काही ऐकायला येतात ध्वनी ध्यानाच्या वेळेला वगैरे, सोडून द्यावं. सोहम ध्वनी हाच अनाहत ध्वनी की कसलाही उच्चार न करता आतमध्ये तो चाललेला आहे असं लक्षात येतं. त्याचं रुटीन झाल्यानंतर तो सोहम एका बाजूला चाललेला आहे आणि एका बाजूला मन आता मी तत्वस्वरूपच आहे असा प्रकारे विचार करतोय. अशी एक फेज काही वेळेला सुरू होते. कारण अनुभवाची एक ओढ असते माणसाला, आणि जोपर्यंत गोष्टी नवीन असतात तोपर्यंत त्याचं कौतुक असतं. जोपर्यंत ध्यानाला बसतच नाही तोपर्यंत ध्यानाचं कौतुक. मग ते सगळं एकदा जमायला लागल्यानंतर ते सोहम रुटीन झालं की सोहमचं पण काही कौतुक वाटेन असं होतं, आणि मग त्याच्या पुढे ती गाडी काही सरकतच नाही. ती सोहम चाललाय, काही वेळेला छान वाटतं, शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, काही वेळेला डल वाटतं, घनामध्येच झोप लागेल की काय असं वाटतं. लागत नाही, पण एक तंद्रीमध्ये जातो माणूस. त्याला ते कळत असतं की हे आपण तंद्रीमध्ये आहोत, ही काही ध्यान नाही, पण स्टील ते वर्क होत नाही. अशा एका मधल्या अवस्थेमध्ये माणूस राहतो, आणि त्याच्या पुढचा जो प्रवास आहे तो सोहम, त्याच्यामध्ये 6 अहम हा जो विचार घेतलेला आहे, तो विचार आणि जाणीव मीच याच्याकडचा प्रवास व्हायला पाहिजे. आणि तो जास्त सूक्ष्म आहे, विचाराच्या अंगाने पण सूक्ष्म आहे आणि करण्याच्या अंगाने पण थोडासा टफ आहे. का टफ आहे? कारण आम्हाला शब्दांशिवाय राहायची सवय नाही. त्यामुळे एकदम थोडा वेळ शांत वाटलं आणि सोहम सुटलं, अनिजी होतो माणूस. अरे सोहम सुटलं नव्हे, सोहमचा भाव घ्यायचा आहे. सोहम मध्ये काय भाव सांगितला आहे की मी तत्वस्वरूप आहे. तो भाव अंतःकरणात राहताना काही वेळेला शब्द सुटू शकतो. तो प्रवास होण्यासाठी म्हणून 2 मार्ग आहेत. हे खूपच समजून घेण्यासारखं भाग आहे की सोहम असं म्हणत असताना मी तत्वस्वरूप आहे हा भाव अंतःकरणात बाळगणं. मीच तत्वस्वरूप आहे असा फील अंतःकरणात बाळगणं, आणि तो होल्ड करून राहणं. त्याला समर्थाने देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं म्हटलं. म्हणजे अपसूक रीतीने आम्हाला काय मी तत्वस्वरूप आहे असं वाटत नाही, पण मी अंतःकरणात असं भाव धरलाय की मी तत्वस्वरूप आहे. 6 अहम. आणि याच्यामध्ये पण जो स्ट्रेस आहे तो 6 पेक्षाही अहमवर आहे. म्हणजे अवधान जे द्यायचं आहे ते 6 वर द्यायचं नसून अहमवर द्यायचं आहे. आणि पण तोही एक भावच आहे की ज्याच्या साह्याने आम्ही आत्मतत्वाशी भावाच्या साह्याने संबंधित होऊन राहतो आहोत. म्हणजे सोहम हा शब्दाची धारणा व्यक्त करतो आहे. ती धारणा अधिक सूक्ष्म रीतीने भावस्वरूपात मी अनुभवतो आहे. अशा अवस्थेमध्ये येणं. सोहम हा जसा विचार आहे तसं सोहम या भावामध्ये राहणे. मी तत्वस्वरूप आहे. हा एक मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग असा आहे की हे सगळ्या गोष्टी सोहम हे सुद्धा मागे एकदा मी असं म्हटलं त्याप्रमाणे कोहम मी कोण आहे याचं सोहम हे उत्तर आहे. ते अनुभवाला आलेलं नसलं तरी पण उत्तर आम्हाला माहिती आहे. त्यामुळे माणूस कित्येक वेळेला ते सोहमची इमॅजिनेशनच असते. म्हणजे मी तत्वस्वरूप आहे हे पण इमॅजिनेशनच आहे, कारण माहिती नाहीये, अजून अनुभवाला नाहीये. पण असं जरी असलं तरी त्या सोहम या भावामध्ये राहताना पण ते तत्व स्वतःला प्रकाशित करतं असाही भाग आहे.
पण त्याच्यापेक्षा एक डायरेक्ट मार्ग असा आहे की सोहम म्हणजे मी तत्वस्वरूप आहे हा भाग पण सोडून देऊन केवळ मी आहे या भावनेत राहणं, भावात राहणं आणि सोहम या मंत्राचा अर्थ पण मी असं करणं. म्हणजे 6 अहम याच्यामध्ये पण एक जी ड्युअलिटी आहे, 6 वेगळा आहे, अहम वेगळा आहे आणि मी एकच आहे असं विवेकाने धरतोय. काढून टाकते, सगळं काढून टाक. अहम मी म्हटल्यानंतर काय मनात येतं? दुसरं काहीही मनात येत नाही. ईश्वराची पण आठवण होत नाही, केवळ मी उरतो. पण तो तत्वस्वरूप आहे, हा जो मी मला जाणवतोय तो तत्वस्वरूप आहे. हा जो भाव अंतःकरणात मी होल्ड करत होतो प्रयत्नपूर्वक, इथेही एक प्रयत्न आहे बुद्धीचा काहीतरी होल्ड करण्याचा. मी तत्वस्वरूप आहे हे भाग काढून टाक, मी आहे. मग काय उरतं जे? ते माझं असणं उरतं. त्याचं उत्तर पण नाही उरत. 6 अहम हे उत्तर पण अंतःकरणात नाहीये. केवळ मी जसा आहे तसा मला अनुभवायचा आहे. याला रमण महर्षी किंवा निसर्गदत्त महाराज inquiry into the self असं म्हणतात. You don't give answer to yourself that I am Soham, I am Saha. You just be with yourself. मग त्याचं जे काही आन्सर येईल ते ऍक्सेप्ट करायचं. हा ज्ञानमार्ग आहे प्युअर, की याच्यामध्ये दुसरं काहीही गृहीतक नाही, काही मान्य करायचं नाही. रमण महर्षी ज्यावेळेला त्यांना तो 10-12व्या वर्षी वयाच्या घरात होते, एकटे होते आणि त्यांना असं वाटलं की आता आपण मरणार आहोत. शरीर चांगलं होतं, काही प्रॉब्लेम नव्हता, आजारबिजार नव्हता, मुलगा 12 वर्षाचा. आणि त्यांना असं वाटलं की आपण मरणार आहोत, तर मरणारच आहोत तर कसं मरतो ते बघावं म्हणून ते जमिनीवर झोपले, ताठ झाले, जसं शव पडतो तसं आता जाणार आहे. आणि त्यांना असं शरीर बिरीर थंड पडत चाललंय, सगळं आता शांत होत चाललंय असं फील आलं. भावनिक एक प्रकारचा तो भाग आहे. आणि तिथे असं बुद्धी निर्माण झाली, स्फुरण आलं की जर का मी मरतोच आहे तर मरतोय म्हणजे काय होतं हे पाहावं असं म्हणून ते त्या आपल्या मनातच आलेल्या भावाकडे त्रयस्थपणे बघायला लागले की काय होतंय ते बघावं, मरणाची प्रोसेस बघावी. आपण मेल्याशिवाय नाही, त्यामुळे मरणाची प्रोसेस बघावी. आणि मग त्यांच्या लक्षात सगळं शांत होत चाललंय, पण हे जे आतमध्ये मी हे स्फुरण आहे हे टवटवीत आहे, तसंच्या तसं इंटॅक्ट आहे. आणि मग तो अटॅक म्हणण्यापेक्षा ते जे काही त्यांच्या मनात चालू होतं ते निमालं, पण तिथे ती मीची जाणीव जी उफाळून आली. मग त्यांच्या लक्षात आलं की हे कळलं पाहिजे आपल्याला, मी मरत जर नाहीये तर मी आहे कोण मरणारा नसणारा. फाइंड आउट हू एम आय. डोंट गिव्ह आन्सर टू युअर सेल्फ दॅट आय एम दॅट. ते नंतर कळलं की आय एम दॅट की आय एम व्हॉट. पण मी आहे हे करून बघ. आणि मग सोहम याच्यामधला पण जो एक तत्वाच्या विचाराचा आधार आहे मी. मग काही वेळा सोहम हा शब्द नाही आला, नको योग्य, मी आहे की नाही. सोहम म्हणत असताना पण मी आहे, सोहम म्हणत नव्हतो त्याही वेळेला मी होतो, त्याच्यानंतरही असणार आहे. त्यामुळे कॉन्स्टंट एकच आहे मी. मग या मंत्राचा श्वासाचा उपयोग काय आहे तर त्या मीची जाणीव आमच्या मनात जी सदोदितपणे खरं तर आहे, पण त्याच्यावर राहण्याची कपॅसिटी आमच्या मनाची नाहीये. ती कपॅसिटी डेव्हलप करायला म्हणून आम्ही श्वासाचा उपयोग करून घेतो की ते मन विखुरलं ना मी शांत. म्हणून ही सगळी टूल्स आहेत. सोहम हा मंत्र पण टूल आहे. हे थोडस टिपिकल आध्यात्मिक लोकांच्या धारणांना धक्का देणार आहे. सोहम म्हणजे टूल आहे. त्याच्या साह्याने आत्मतत्व हे प्राप्तव्य आहे. सोहम हे काही प्राप्तव्य नाही. ते संतांनी सांगितलं म्हणून आम्ही वापरतो, आम्हाला माहिती नाही तसं. प्राप्तव्य आत्मतत्व हेच आहे. हे निश्चित झालं की मग श्वास लक्ष केंद्रित करणे, त्याच्या आधी थोडस आवरणे, सगळ्या गोष्टी सात्विक करणे, हे जसं आवश्यकतेची गोष्टी आहेत सगळ्या, की आमची दिनचर्या सांभाळणे, वाटेल तेव्हा वाटेल तेवढं न खाणे. काय असं होतं? मन केपेबल नाहीये. नाहीतर ते अहमस्फुरण म्हणून संतांची कॉपी करायची नाही सिद्धावस्थेचं कारण हे आहे. त्यांना ती कला एवढी साधलेली असते, आतलं एवढं पक्क असतं की ते सगळ्या मजा करत असताना पण पक्के असतात आतमध्ये. आमचं तसं नाहीये.
मग सगळं सांभाळावं. मन मन सांभाळ. का तर मन म्हणजे तत्व नव्हे, पण मन जर का ते आत्मतत्व राहू नाही शकलं तर हे सगळं धारणाच राहतील, कळलेल्या, अनुभवाच्या नाहीत. म्हणून अनुभवाचा एक प्रांत आहे आणि अनुभवाचा प्रांत म्हणजे सुद्धा माझ्या असण्याचाच अनुभव आहे. अशा प्रकारे बुद्धीला, मनाला कंट्रोल करण्यासाठी एका विचाराची आवश्यकता आहे की जो विचार आम्हाला आमच्यापर्यंतच आणून सोडेल. तो विचार म्हणजे सोहम हा आहे. पण काही वेळेला विचाराची पणकास सोडून देऊ. कारण असं कित्येक वेळेला होतं की मी विचारच करतोय आणि विचार करण्याची प्रोसेस एवढी अंगवळणी पडलेली आहे की विचाराशिवाय राहता येत नाहीये. म्हणून बाकी कसले विचार सुटले, पण सोहम हा विचार राहिला, सोडून दे, मीवर राहा. सोहम हा पण विचाराचा उपयोग करून आता स्वतःपाशी ये. तिथे प्रोसेस थांबतात. मग प्रोसेस सुरू होतात कुठल्या प्रकारच्या अनुभवाने स्वतःला. मन ज्या ज्या वेळेला बाहेर निघतंय त्या वेळेला त्याला परत सोहमचा आधार घेऊनच परत यावं लागतं. अहम या विचाराचा आधार घेऊनच परत यावं लागतं. म्हणून असं नाही की तिथे आल्यानंतर आता आम्ही तिथे स्थिर झालो. आम्हाला कळतं ते की मोमेंटरीली की अहम, परत ते कळल्याच्या सुखामध्ये जातं. ओ कळलं असं म्हटल्यानंतर ते परत बाहेर फिरतं. मग त्याला परत सोहम नाही, परत तेच. अशा प्रकारे ते मन जेवढं बाहेर जाईल, अनुभव घेतल्यानंतर सुद्धा त्या अनुभवाचं सुख अनुभवतं आणि ते बाहेर येतं, परत आतमध्ये आणणं, परत आतमध्ये आणणं. अशा रीतीने ऑल द टाइम डेस्टिनेशन फॉर अवधान मी हे आहे. अशा प्रकारे जेव्हा करतो त्यावेळेला मग ते जे मी हे अवधान घेऊन अंतःकरण राहतं त्याला स्वामींनी इसेन्शियल सेल्फ असं म्हटलं. शुद्ध मी, व्यक्तिमत्वाचं रहित मी, ह्याचं पण तिथे उजळणी करण्याची आवश्यकता नाही. ध्यान करताना अशा प्रकारे जेव्हा तुम्ही कंटिन्युअस काही काळ ध्यान करताय, हळूहळू शुद्ध मी प्रकाशित अशाच पद्धतीने होतो. तिथे व्यक्तिमत्वाचं आठवण नाहीच होत. पण ते कळावं म्हणून त्यांनी सांगितलं. नाहीतर मग मन सारखं क्वेश्चन करतं, हा इसेन्शियल सेल्फ आहे का पर्सनॅलिटी सेल्फ आहे, तर सोडून दे तिथे. तर ते आत्ता आन्सर क्वेश्चन आतमध्ये नको. आता जो सेल्फ आहे तो इसेन्शियलच आहे. व्यक्तिमत्वाचं आठवण नाहीच होणार. म्हणून जो ध्यान करतोय तो पर्सनॅलिटी सेल्फ आहे. जो वेध घेऊ पाहतोय तो पर्सनॅलिटी सेल्फ आहे. ज्याचा वेध घेऊ पाहतोय तो इसेन्शियल सेल्फ आहे. आणि असं करता करता त्यातलं अंतर पुन्हा पुन्हा त्या स्ववर येऊन 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 ते अंतर पर्सनॅलिटीचं हळूहळू मिटतं. आणि मग ती व्यक्ती तत्वस्वरूपच आहे असं अनुभवत असताना मनाच्या साह्याने तत्वस्वरूपाचा अनन्यच चिंतयंतो माम याच्या अवस्थेत हळूहळू की तत्वस्वरूप आहे हे जाणतो आणि तत्वस्वरूपावरच राहतो. तोपर्यंत असं आहे की तत्वस्वरूप नाहीये, मला अनुभवायचं आहे आणि मी अनुभव घेतोय. म्हणून ह्यालाच मी समजतोय अजून तो पर्सनॅलिटीला, आणि अनुभव घ्यायचा प्रयत्न करतोय. काढून टाक, हाच तू आहेस, आता ध्यान कर. शिव होऊनी शिव यजीचे, तत्वस्वरूप आहे असं भान ठेवून यजन कर. हे परमभक्ती जाणायचे. शिव होऊनी शिव यजीचे हे परमभक्ती जाणे. शिवस्वरूपी अर्पीचे कर्म मात्र, तो भाग वेगळा आहे. पण शिव होऊनी शिव यजीचे अर्थ काय की इसेन्शियल सेल्फ मी आहे हे मोमेंटली अनुभवल्यानंतर आताची पुढचा प्रवास एक असा आहे की तो पर्सनॅलिटी सेल्फचा जो अंगीकार केलेला आहे बुद्धीने, सोडून दे. इसेन्शियल सेल्फ हेच माझं मूळ स्वरूप आहे जे मला क्षणभरापुरती अनुभवाला आलं, या भावात राहा. हे काही वेळेला ओव्हरडोस होऊ शकतो याचा. काय चाललं, चिंतनाचा भाग आहे हा सगळा. पण ज्ञानस्थितीकडे जायचं असेल तर याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. ईश्वर साक्षात्कार नावाची एक स्वतंत्र गोष्ट अनुभवायची असेल, सगुण दर्शन वगैरे, तो वेगळा भाग आहे. तो काही
भावनेच्या अतिशय उत्कट परिस्थितीमध्ये काही काही संतांना झालेलं आहे. पण आमची भावनेची उत्कटता तेवढा काळ राहील असं नाहीये. म्हणून भावनेची उत्कटता म्हणजे आपण वेगळीकडे आलो, पण भावनेची उत्कटता असणं हा भाग वेगळा आहे. आम्हालाही मध्ये मध्ये उचंबळून येतं, काही काही वेळेला खूप आठवण बिठवून येते, पण म्हणून दर्शन होत नाही लगेच कारण चित्त निर्विषय नाही. म्हणून भावनेच्या उत्कटतेला ज्ञानाची जर का जोड नसेल तर ते चित्त निर्विषय होणं कठीण आहे सर्व प्रकारच्या गोष्टी. म्हणून नारदीय भक्तिसूत्रांमध्ये पण भक्तीची व्याख्या करताना सातू अस्मिन परम प्रेम रूपा हे सांगून झाल्यानंतर कोणासारखं की ते कसं असलं पाहिजे तर तदर्पित अखिल आचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता येते. मग कोणासारखं यथा व्रज गोपिकांना, जसे व्रजाच्या गोपिकांमध्ये होतं, पण पुढे त्यांनी हे एक्सप्लेन केलंय की त्या व्रजगोपिकांची चित्त ही अतिशय निर्विषय होती. म्हणून त्यांच्या त्या व्याकुळपणाला त्या भक्तीला भक्ती म्हणता येते, नाहीतर ते सगळं विषय सेवनच आहे असं नारद म्हणतात. म्हणून एक भक्तीबद्दल पण आमच्या कल्पना असतात. आम्ही काय करतो की हे असं आम्ही कुठे कुठे चांगलीच गोष्ट आहे म्हणजे, पण ऐकलेलं असतं ते पार्शियल असतं. एक आस्पेक्ट बोलला जातो प्रबोधनामध्ये. तो ग्रंथ पूर्ण वाचली नारदीय भक्तिसूत्रामध्ये तर ज्याला ती भक्ती प्राप्त झाली आहे पराभक्ती, ते लोक कसे असतात, मत्तो भवती मत्त होतात. असं म्हटल्यानंतर आम्हाला ते सगळे रामकृष्ण वगैरे आठवतात. आत्मारामो भवती असं म्हटलंय, स्तब्धो भवती आत्मारामो भवती. म्हणजे त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे. ज्या आस्पेक्टने तो ती व्यक्ती तो महात्मा तिथपर्यंत पोहोचला, तो दरवेळेला मत्तासारखा वागेल असं नाही. कुठे स्वामी स्वरूपानंद मत्तासारखे, स्तब्धो भवती आत्मारामो ते साधता येऊ शकते. मत्तो भवती एक कठीण. म्हणून सदोदित नेहमी असणारं तत्व आमच्या बरोबरच कुठलं आहे, मीच हेच आहे, तोच ईश्वर आहे असं अंतःकरणाने पक्क घेणं की अनुभवायचंय मला हेच. ईश्वर साक्षात्कार पण मला करून नाही घ्यायचंय, मला माझंच स्वरूप अनुभवायचं. एकच आहे ते असं शास्त्र म्हणतात, माहिती नाही असेल तसं, पण मला मी कोण आहे हे कळलं नाही. तेवढं जाणल्याने सगळं काही जाणल्यासारखं होतं असं कन्सेप्ट आहे. म्हणून तो साकार आहे का निराकार असं त्याच्यावर रमण महर्षींना एकदा विचारलं होतं एका मुस्लिम व्यक्तीने, अल्ला साकार आहे का निराकार आहे. ते म्हणजे तू काय सांग, साकार आहेस की निराकार आहेस. ते आधी समजलं की अल्ला कोण आहे ते कळत. तो म्हटला मी साकार आहे, शरीर माझं आहे, सगळं दिसतं. मग म्हणाले तू उद्या मेलास की काय करतील. काही नाही, मला नेऊन पुरतील थडग्यात. मग तुला त्यावेळेला वाईट वाटेल ना, पुरतील थडग्यात म्हटल्यावर. नाही म्हणाले पण मी तिथे नसेल. मग तू साकार आहेस का निराकार. निराकार. तसं लॉजिकली कळतं आम्हाला, म्हणजे डिडक्शन करता करता मी म्हणजे शरीर नाही, बुद्धी नाही. पण तशा अवस्थेवर राहता येत नाही, कारण शरीर म्हणजे मी नाही हे कळणं जेवढं सोपं आहे, पण मनातल्या वृत्ती म्हणजे मी नाही असं नाही. त्याच्या आमची संलग्नता खूप जास्ती आहे त्याच्याबरोबर असलेली, हरकत नाही तशी असली. पण मार्ग हा आहे की मी हे स्फुरण जे सतत आमच्या बरोबर आहे त्याच्याशी संबंधित होऊन राहणं, मंत्रसहित मंत्ररहित कसं जसं जमेल तसं, जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल. मेजरेबल असणार पण नाही कदाचित ते किती झालं आमचं नाही कळणार, नको कळत. हळूहळू घाई करून ते होणार नाहीये. अंडरस्टँडिंग, म्हणून स्वामींचा सगळा भर अंडरस्टँडिंग वर होता. अंडरस्टँड करा, अंडरस्टँड करा, कारण ज्ञानाचा प्रवास आहे, भूकंपट्टीने होणारा नाही. भूकंपट्टीचा फायदा आहे की रुटीन होतं थोड्या वेळाने, पण त्याच्यानंतर विचार नाही झाला त्याच्यावर तर आम्ही भूकंपट्टीच करत राहू आयुष्यावर. तसं नाही होता कामा. तो शार्पनेस बुद्धीचा आम्ही मेंटेन केला पाहिजे की व्हॉट इज द इसेन्शियल पार्ट ऑफ द प्रोसेस, त्याच्यावर फोकस करून राहणे. मी हे सगळ्याच सार आहे, कुठल्याही मार्गाने ते घेणे. हरिओम तत्सत. श्रीराम.